महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन सर्वांना माझा विनम्र नमस्कार। आत्ताच 34व्या साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आदरणीय किशोर बेडकिहाळ यांनी पूर्वाध्यक्षपदाची सूत्र माझ्या हाती देत असताना जी चिंता व्यक्त केली त्या चिंतेचा मी स्वीकार करतो आणि त्यांना आश्वासन देतो की भविष्य काळात दमसाचा नियोजित अध्यक्ष म्हणून या चिंतेचं रूपांतर नवचैतन्यामध्ये मी करण्याचा प्रयत्न करीन असं आश्वासन देऊन मी सूत्र स्वीकारतो। या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय लघुराजजी पांढरे, उद्घाटक साहित्य अकादमी विजेते कादंबरीकार माननीय सदानंद देशमुख, मी त्यांचं भाषण ऐकत होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की सदानंद देशमुख हे कादंबरीकार नव्हेत तर आई बहिणाबाईच्या पोटी आलेला हा वर्तमानातला कवी आहे। ऐरणी आणि खानदेशी भाषेचं लेणं घेऊन वारसा घेऊन हा जागल्या कवी एकीकडे गद्य रचतो आणि दुसरीकडे कविता गुणगुणत राहतो, म्हणून मराठी साहित्य लालित्यमय राहतं याची आपण नोंद घेतली पाहिजे। हे संमेलन ज्यांच्या धडपडीमुळे इतक्या शानदार पद्धतीने संपन्न होत आहे ते लहान मूर्ती आणि थोर कीर्ती डॉक्टर विजय चोरमारे, मगाशी किशोर बेडकिहाळ म्हटले ते खरं आहे की त्यांनी पण मला असा आदेश दिला, म्हणजे तुम्ही अध्यक्ष होता का वगैरे असं काही विनंती वगैरे केलेली नाही। संस्थात्मक बाज कसा सांभाळायचा ते विजय चोरमारे यांना चांगलं माहीत असल्यामुळे आता माझ्या लक्षात यायला लागलं की पंतप्रधानांच्या हातामध्ये राजदंड का असतो, की नुसता राजदंड हातात असून चालत नाही, तो वापरायला पण लागतो, असे ते वापरणारे संयोजक आहेत। या दमसाचे अध्यक्ष कविराज भीमराव धुळबुळू, सचिव डॉक्टर विनोद कांबळे, ज्यांचा आपण सत्कार केला ते सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विशेषतः आपण ज्या गावामध्ये हे संमेलन भरवतो आहोत त्याचे प्रथम नागरिक, सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, दमसाचे सर्व कार्यकारी सदस्य आणि या संमेलनाला आवर्जून उपस्थित अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील श्रेष्ठ असे साहित्यिक, साहित्यप्रेमी मित्र हो, मी असं म्हणत होतो की मला या सभागृहामध्ये तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहेत याचा जास्त आनंद आहे आणि मी सुरुवातीला त्यांच्यासाठीच बोलणार आहे। मी जेव्हा तुमच्यासारखा, खरं म्हणजे तुमच्यापेक्षा कमी वयाचा होतो, शाळेमध्ये असायचो, वि स खांडेकर नावाचे आमच्या संस्थेचे अध्यक्ष होते की ज्यांना मराठीचं पहिलं ज्ञानपीठ मिळालं। तर वि स खांडेकर मी शालेय वयात असताना तुमच्यासारखंच पकडून आणून आम्हाला वेगवेगळे लेखक, कवी, साहित्यिक ऐकवायचे। तेव्हा असं वाटायचं उगीच की का धरून आणलंय आम्हाला,
पण आज माझ्या असं लक्षात येतं, मी तुम्हाला सांगतो, की काही वयामध्ये त्या तुमच्या वयाचं नाव मराठी ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर हे उंडारायचं वय आहे. उंडारायच्या वयात पाडसाला जर डाव्याने बांधलं नाही तर ते पाडस हाताला लागत नसतं. त्यामुळे लवराज पांढरेंसारखा शिक्षक गळ्यात पट्टा घालून तुम्हाला बांधून इथे आणतो आणि त्यांची अशी धडपड असते की तुम्ही या वयामध्ये चांगला ऐकाल, चांगला विचार कराल तर तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगणार आहे की तुम्ही ज्या प्रकारचं शिक्षण घेत आहात त्या शिक्षणाचा आणि आम्ही जे सगळे वयोज्येष्ठ लोक आहोत, जे बोलतो आहोत, ज्या चिंता व्यक्त करतो आहोत, खरं म्हणजे तुमच्याच भविष्याच्या चिंतेने आम्ही सगळे चिंतातूर आहोत. त्यामुळे तुमचं हे काम आहे की नव्या काळात ही चिंता जर राहायची नसेल तर तुम्ही चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे, चांगली स्वप्न पाहिली पाहिजेत. तुमच्या वयात असताना तर मला किती छान छान स्वप्न पडायची पहाटे. पहाट स्वप्नांची मोठी गंमत असते. अक्षता पडायच्याच वेळेला बरोबर कोणतरी उठवतं आणि ते राहून जातं सगळं. तर ते राहू नये म्हणून पण आपण स्वप्न पाहिली पाहिजेत अशी माझी धारणा आहे. मित्रांनो, 35वं डमसाचं हे साहित्य संमेलन तर्कतीर्थ साहित्य नगरीत भरतं आहे. तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहीत पाहिजे की 2025 हे वर्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं 125वं जयंती वर्ष आहे. शतकोत्तर रजत जयंती वर्ष आहे. जेव्हा आपला एक पूर्वसुरी साहित्यिक सुमारे 100 वर्षांपूर्वी 20व्या शतकात जे काही सांगत होता त्याचं विस्मरण त्यांच्या मृत्यूनंतर गेल्या 25-30 वर्षांमध्ये, खरं म्हणजे जास्तच, 6 आणि 25, 30 वर्षांमध्ये आपण त्यांचं विस्मरण केलं. मी वाईमध्ये उभा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं निधन 1994 साली झालं. 1994 नंतर अगदी 2 वर्षापूर्वीपर्यंत, म्हणजे मी संशोधनाला सुरुवात करेपर्यंतच्या गेल्या 30 वर्षांमध्ये महाराष्ट्र हे विसरून गेलेला होता की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नावाचा एक विद्वज्जड मनुष्य या महाराष्ट्राने पेललेला होता. मी पेललेला होता अशा अर्थाने म्हणतो, तर्कतीर्थ वाचणं म्हणजे वर्तमानात तर्कतीर्थ कसे विद्वज्जड होते हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर किशोर बेडकियाळांना तुम्ही ऐकलं पाहिजे. ते असंच विद्वज्जड बोलायचे. हा विद्वज्जड शब्द त्यांचाच आहे, माझा नव्हे, तर्कतीर्थांचा शब्द आहे. त्यांना सर्वसामान्य असं काही बोलता यायचं नाही. ते जे बोलायचे ते वैचारिकच बोलायचे आणि ते असं म्हणायचे की नाहीतरी महाराष्ट्राला वैचारिकाचे वावडे आहेच. महाराष्ट्रीय वाचक कथा कादंबऱ्या जितक्या मनापासून वाचतो तितक्या मनापासून ते वैचारिक लेखन वाचत नाही. आता किशोर बेडकियाळांनी जी चिंता व्यक्त केली की स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर गेल्या 65-70 वर्षांमध्ये महाराष्ट्राची जी अधोगती झाली वैचारिक, ती अधोगती अशीच झालेली नाही. आपण वैचारिक वाचलं नाही म्हणून आपलं वैचारिक अधःपतन झालं. साधी गोष्ट आहे, मतदान करता तुम्ही, मी नव्हे.
म्हणजे तुम्ही मतदान करता त्याच्यामध्ये आणि मी मतदान करतो त्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. तुम्ही जेव्हा मतदान करता तेव्हा वर असलेल्या पैकी कुणाला तरी एक मत देता. मी जेव्हा मत देतो तेव्हा ते नोटा दाबतो. नन ऑफ दी अबव, वरचा कोणीही लायक नाही म्हणून मी नोटा बटन दाबतो. आपल्याला लायक आणि अलायक उमेदवारांची पारख करता आली पाहिजे, कारण आपण सुशिक्षित आहोत. मतदानाचे निकाल आपण सुशिक्षित असल्याचा दाखला मित्रांनो देत नाही, याची केव्हा तरी आपण नोंद घेतली पाहिजे. मी दोष लाडक्या बहिणींना देत नाही, मी सुजाण भावांना पण देतो. आपण केव्हा तरी मतदानाची किंमत 1500 रुपये नाही, मतदानाची किंमत दिलेलं पाकिट नाही, हे जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला कळणार नाही. साहित्यिकांनी सतत सत्तेच्या विरोधातच उभं राहिलं पाहिजे. जोपर्यंत साहित्यिक आणि विचारक सत्तेच्या विरोधात उभे असतात तोपर्यंतच सत्ताधाऱ्यांना जाग असते. साहित्यिक आणि विचारक पेंगायला लागला की राज्य रांगायला लागतं. मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगेन की 35वं साहित्य संमेलन होत असताना आपण गुडी बोलून चालणार नाही. माझ्या दृष्टीने 35वं साहित्य संमेलन हे आपल्या सर्वांसाठी अंतर्मुख करणारं साहित्य संमेलन आहे. ज्या तर्कतीर्थांच्या 18 खंडांचं मी संपादन केलं, त्या तर्कतीर्थांना 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला लाभलेल्या अपवाद सुजाण मुख्यमंत्र्यांच्यापैकी यशवंतराव चव्हाण साहेब एक होते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी तर्कतीर्थांना असं विचारलं, ऑफर होती, तुम्ही राज्यसभेचं तिकीट घेता का आणि दिल्लीला जाता का? तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर होता का? तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होता का? आणि या माणसांनी साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारलं. आपल्याला असलेले पर्यायांचे सडे ते निवडुंगांच्या काट्याचे आहेत की प्राजक्ताचे आहेत याची जाण तर्कतीर्थांना होती आणि म्हणून त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारलं. 1960 पासून 1980 पर्यंत तर्कतीर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. या काळामध्ये या माणसांनी मराठी भाषा अभिजात करण्यासाठी जे प्रयत्न केलेत ते प्रयत्न पण आपण केव्हा तरी एकदा खुल्या दिलाने समजून घेतले पाहिजेत. मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून त्यांनी सर्वात अगोदर काय केलं असेल तर आपली राज्यपद्धती 47 पासून 60 पर्यंत ब्रिटिश पद्धतीने चालायची की 52च्या इलेक्शनमध्ये 52च्या निवडणुकीमध्ये आपण आपलं पहिलं शासन आणलं, आपले पहिले लोकप्रतिनिधी निवडून आणले आणि एक मूलभूत बदल भारतीय राज्यसत्तेमध्ये प्रशासनामध्ये झाला. तो असा की यापूर्वी ब्रिटिशांचं जे राज्य होतं ते सचिव चालवायचे, आता लोकप्रतिनिधी चालवायला लागले. जेव्हा त्यांना तर्कतीर्थांना असं सांगण्यात आलं की तुम्ही इंग्रजी शब्दांना नवे प्रतिशब्द मराठी तयार करा, त्यावेळी मुंबईचं जे सेक्रेटरिएट होतं, मला आठवतं की लहानपणी मुंबईला मी केव्हा तरी गेलो होतो तेव्हा बेस्टची जी बस होती त्याला इंग्लिश पाटी होती सेक्रेटरिएट, नंतर ती मराठी झाली सचिवालय आणि आता झाली मंत्रालय. हे परिवर्तन असंच नाही झालेलं. तर्कतीर्थांना जेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही प्रतिशब्द तयार करा,
त्यांनी इंग्रजी सेक्रेटरिएटचं भाषांतर मंत्रालय असं केलं. त्या काळचे सगळे विद्वान तर्कतीर्थांवर तुटून पडले की तुम्हाला इंग्रजी येतं की नाही, की सेक्रेटरिएटचं रूपांतर सचिवालय व्हायला पाहिजे, मंत्रालय कसं. तर ते म्हटले मी तुमच्यासारखं शब्दशः भाषांतर करणारा पाटी टाकू भाषांतरकार नाही, मी माझ्या जाणीवांनी आणि माझ्या तर्कांनी भाषांतर करतो. तुम्हाला हे कळालं पाहिजे की पूर्वी ब्रिटिशांचं राज्य हे सचिवांचं राज्य होतं, लोकशाहीनंतर मंत्र्यांचं राज्य आहे, लोकप्रतिनिधींचं राज्य आहे. म्हणून सेक्रेटरिएटचं रूपांतर मी मंत्रालयामध्ये केलेलं आहे. आणि हे मंत्रालय हा शब्द तुम्हाला सांगेल की इथून पुढे जनता आई है सिंहासन खाली करो, असं जसं आपण नंतर आणीबाणीच्या काळात सांगितलं, ते तर्कतीर्थांनी त्या काळात लक्षात आणून दिलं. एक छोटा बदल, एक शब्दांचा बदल माणूस शासनामध्ये क्रांती आणून जातो. तुम्ही ते दृश्य कधी मंत्रालयात पाहिलंय की नाही मला माहीत नाही, की पूर्वी मंत्रिमंडळ पहिलं निवडून आलं ना, तेव्हा मंत्र्यांना माहीत नव्हतं की आपण मोठे आहे का सेक्रेटरी मोठे आहे. तर सेक्रेटरी आले की मंत्री उठून उभा राहायचे. तर्कतीर्थांनी सांगितलं मंत्र्यांनी बसायचं असतं आणि सेक्रेटरीनी उभा राहायचं असतं. छोट्या छोट्या गोष्टी तर्कतीर्थांनी महाराष्ट्राच्या शिष्टाचार बदलण्यात केलेले आहेत, हे आपण केव्हा तरी लक्षात घ्या. मला तर्कतीर्थ हे महाराष्ट्राचं चरित्र बदलणारे साहित्यिक वाटतात. साहित्यिकांनी राज्याचं चरित्र बदललं पाहिजे, जनतेचं चरित्र बदललं पाहिजे, ती त्याची जबाबदारी आहे. साहित्यिक जेव्हा अशी जबाबदारी स्वीकारतो त्याची जोखीम पण असते मित्रांनो. जोखीम आणि जबाबदारी, एक शब्द या खांद्यावर आणि दुसरा शब्द या खांद्यावर. जोखीम आणि जबाबदारी हे दोन्ही शब्द खांद्यावर घेऊन जो साहित्यिक चालतो त्या साहित्यिकाच्या मागेच मित्रांनो जनता उभी असते. ऐऱ्या गैऱ्या साहित्यिकांच्या मागे ती जनता उभी राहते. तर्कतीर्थांनी मराठी भाषा किती समृद्ध केली मित्रांनो. आपण मराठी भाषेच्या साहित्याचं संमेलन करतो, आपण समजून घेतलं पाहिजे की तर्कतीर्थांनी जगातल्या सगळ्या अभिजात ग्रंथांचं मराठीमध्ये भाषांतर करून घेतलं. त्या काळामधले सगळे विद्वत लोक होते ते इंग्रजीत लिहायचे. मराठी भाषी, मूळ मराठी मातृभाषी, पण इंग्रजीत लिहिणारे, कारण इंग्रजीत शिकलेले होते. आपली पहिली पिढी, विशेषतः 50च्या पूर्वीची आपली पहिली लिहिणारी वाचणारी पिढी होती ना, त्यांचं सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे, कारण त्यावेळी ब्रिटिशांची शिक्षण पद्धती होती. ते त्या लोकांना सांगायचे की तुम्ही मातृभाषी मराठ्यात इंग्रजी लिहिता लिहा, पण थोडं मराठी पण लिहा, इंग्रजी बरोबर मराठी पण लिहा. तुम्ही वैज्ञानिक आहात ना, इंग्लिशमध्ये फिजिक्स लिहिता, मग मराठीत का लिहित नाही? मग मराठीत भौतिकशास्त्र लिहा. तर्कतीर्थांनी मराठीमध्ये कोश तयार केलेला आहे. जसा पद्मनाभ कोश तयार केला तसा स्थापत्य शिल्प कोश तयार केलेला आहे. तुम्हाला कल्पना येणार नाही की तर्कतीर्थांनी आपल्याला काय काय देणगी दिली. आपण सगळे मराठी मातृभाषी. तुम्हाला माहीत आहे का प्लॅस्टिकला मराठी शब्द काय आहे? तर्कतीर्थांनी आपल्याला एक आकार्य. प्लॅस्टिकचं वैशिष्ट्य असतं की ज्या मोल्डमध्ये घातलं जातं त्याचा आकार येतो. ज्याचा स्वतःचा आकार नसतो, मोल्ड आकार तयार करतं ते आकार्य. अशा कितीतरी नव्या शब्दांची भर शास्त्रीजींनी दिली. त्यांनी एक नवा ज्ञान समाज मराठीमध्ये निर्माण केला. मी ज्ञान समाज अशा अर्थाने म्हणतो, वाईमध्ये विश्वकोश कार्यालय आहे. वाईची बौद्धिक परंपरा, मगाशी कोणतरी म्हटलं तर की वाई ही दक्षिण काशी आहे. नाही, वाई ही एकेकाळी महाराष्ट्राची बौद्धिक राजधानी होती. मी टाळ्यांसाठी नाही सांगत, हकीकत से बता रहा हूं. या वाईमध्ये 350 घरं अशी होती की जी परंपरेनं वेदाभ्यास करायची. पणजोबा आजोबाला, आजोबा वडिलांना, वडील मुलाला, मुलगा नातवाला संथा द्यायचा वेदांची.
आणि वर्षोनवर्ष वेदपठण आणि वेदाध्ययन वाईमध्ये चालायचं. पेशव्यांच्या काळामध्ये इथल्या सगळ्या पंडितांना, म्हणजे या 350 वेदाभ्यास करणाऱ्या ग्रंथांना पेशवाईमध्ये वर्षासनं होती, अनुदान होतं, वार्षिक निधी दिला जायचा. मला ब्रिटिशांचं मोठं कौतुक वाटतं. पेशवाई रद्द झाली आणि एका ब्रिटिश अधिकाऱ्याला असं कळलं की वाईमधली वर्षासनं कुठल्या तरी खालच्या अधिकाऱ्यांनी बंद केलेले आहेत. ते म्हटले नथिंग डुईंग, की आपलं पहिलं काम ज्ञान जिवंत ठेवणं आहे. माणूस आपोआप जिवंत राहतो. ज्ञान जोपर्यंत जिवंत राहणार नाही तोपर्यंत माणसाच्या जिवंत असण्याला काही किंमत नाही. ब्रिटिशांनी 350 वर्षासनं पेशवाई नंतर देखील चालू ठेवली, म्हणून वेद आपल्यापर्यंत येऊन पोचले. या प्राज्ञ पाठशाळेमध्ये मित्रांनो किती हजार पोथ्या आहेत, 50,000 पोथ्या आहेत. आपण केव्हा तरी, तुम्ही सगळ्या तरुणांनी मोठे व्हाल तेव्हा संशोधक व्हा. नोकरीच्या मागे लागू नका, नोकऱ्यांचा काळ संपलेला आहे. खोटी स्वप्न पाहू नका, पहाटे तर अजिबात पाहू नका. मी तुम्हाला असं सांगणार आहे की बदलता काळ हा नोकरीच्या दृष्टीने संशोधनाचा काळ आहे, पत्रकारितेचा काळ आहे, संपादनाचा काळ आहे, भाषांतराचा काळ आहे. मी तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगणार आहे, मी जगभर फिरत असतो. मी कालच संध्याकाळी नांदेडला होतो आणि असं म्हणलं, मी गाव गोसावी आहे. मी रोज नव्या गावात जातो आणि काहीतरी शिकत असतो आणि शिकवत असतो दुसऱ्या गावात जाऊन. मी काल असं म्हटलं की काळ बदललेला आहे, जगण्याची साधनं बदललेली आहेत, की कशा कशाला पैसे मिळतात, कशा कशाला नोकऱ्या मिळतात, चांगलं हसता येणं, ब्युटिफुल स्माईल. तुम्ही मोठमोठ्या हॉटेलात जा, फ्रंट ऑफिसर असतात. पूर्वी फक्त शी ऑफिसर असायचे. म्हणजे एक सुंदर तरुण मुलगी लिपस्टिक लावलेली, ओठाला ओठ न लावता, न स्पर्श होता, ती आलेल्या सगळ्या अतिथींचं, कस्टमरचं स्वागत करायची. असं सांगितलं जातं की त्यांना बघूनच कस्टमर वाढायचे. व्यवसाय आहे. आता काळ बदललेला आहे, इक्वॅलिटी आली. आता फ्रंट ऑफिसर 2 असतात, एक पुरुष आणि एक स्त्री, आणि दोघे अत्यंत स्मार्ट असतात आणि ते खांद्याला खांदा लावून उभारतात. त्यांचा खांदा मग कुणालाच मोकळा करता येत नाही, म्हणजे ते एकमेकात गुंततात. त्या फ्रंट ऑफिसरचं वैशिष्ट्य काय? फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे, अस्खलित बोलता आलं पाहिजे. पूर्वी अस्खलित इंग्लिश असायचं. आता तुम्ही ज्या प्रदेशात असता, उत्तर प्रदेश असेल तर अस्खलित हिंदी बोलता आलं पाहिजे, गुजरातमध्ये असाल तर अस्खलित गुजराती बोलता आलं पाहिजे, महाराष्ट्रात असाल तर अस्खलित मराठी बोलता आलं पाहिजे. पण आपण व्यवसायाच्या नव्या संधीकडे लक्ष न दिल्यामुळे, मी आजच सकाळचं माझं उदाहरण सांगतो, आपण असं बघितलं पाहिजे आपल्या आजूबाजूला. मी त्या सिद्धिविनायक एक्झिक्युटिव्हमध्ये आज उतरलो होतो. तो जो काउंटरमध्ये बसलेला मुलगा होता, बघितल्या मी ओळखलं की हा नेपाळी आहे. मी त्याच्याशी हिंदी बोलायला लागलो. मला सांगा की वाईमध्ये नेपाळचा मनुष्य येऊन हॉटेल चालवतो, तुम्हाला काय धाड भरली? तुम्ही परप्रांतीय म्हणून त्यांच्याकडे बघता. परप्रांतीय हा अत्यंत अनपार्लमेंटरी शब्द आहे. परप्रांतीय याचा अर्थ जो प्रांत भारतात नाही. बिहार काय भारतात नाही? परप्रांतीय कसे म्हणता? तर वर्तमानपत्रवाल्यांना पण शब्दांचे अर्थ न कळाल्यामुळे आणि मराठी प्राध्यापकांनी न शिकवल्यामुळे अन्य प्रांतीय पाहिजे ना. परप्रांतीय कसे? परदेश हे परप्रांत. परप्रांत म्हणजे जो भारतात नाही. आपण शब्दांच्या खेळी आणि शब्दांचे खेळ असे साहित्यिक म्हणून आपल्याला खेळवता आले पाहिजेत आणि आपलं चरित्र पण बदलता आलं पाहिजे. मी तुम्हाला असं सांगत होतो की व्यवसायाच्या अनंत संधी भाषा व्यवहारामध्ये निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे एक काळ असा होता की कथा कादंबऱ्या लिहून पोट भरायचं.
खरं म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन अनुभवानी, मराठी साहित्यिकांचं साहित्य लिहून कधीच पोट भरलेलं नव्हतं. त्यांना असे पैसे कधीच मिळाले नव्हते जसे वर्तमानात आम्हाला मिळतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मराठी साहित्यिकांनी अक्षर जागवलेला आहे आणि म्हणून मराठी आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. आपण भाषा व्यवहार आपल्या घरातून हद्दपार करतो आहोत, विशेषतः मराठी. मी महाराष्ट्र शासनाला या निमित्ताने या व्यासपीठावरून आवाहन करणार आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळांना परवानगी द्यायचं बंद केल्याशिवाय मराठी शाळांचा विकास होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की शासन काय करेल? मलाही माहीत आहे. इंग्रजी शाळा या राज्यामध्ये फोफावल्या त्याला शासन नाही जबाबदार. आपले जे नवपालक आहेत की ज्यांचं अत्यंत रम्य असं स्वप्न आहे की माझं बाळ जन्माला येतानाच रडत जन्माला न येता ABCD म्हणत यावं, अशी आपली रम्य कल्पना असल्यामुळे आपण घरात इंग्रजी रुजवत असल्यामुळे, आई बाबांच्या जागी पप्पा मम्मी आल्यामुळे आणि आहोच्या जागी डार्लिंग आल्यामुळे आपले सगळे व्यवहार बदलून गेले. हे शब्द व्यवहार नाहीत नुसते, आपण आपली संस्कृतीच बदलून टाकली. म्हणजे आपली संस्कृती कशी बदलली मित्रांनो? तुम्ही सगळे मोबाईल धारक आहात. भारतामध्ये अजूनही 2025ला पण स्त्रियांचे मोबाईल ओपनच असतात, पुरुषांचे मोबाईल लॉक असतात. शेम ऑन ऑल जेंटलमन की स्वतःचं कोंबडं झाकून ठेवता. कळालं का तुम्हाला? हे आपलं चरित्र आहे. चरित्र बदललं पाहिजे, लोक व्यवहार बदलले पाहिजेत. साहित्यिक असा छोटं छोटं पाहतो, मला फार मोठं नाही दिसत, मला छोट्या छोट्या गोष्टी दिसतात. हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे एक लुहार की नाही 100 सुनार की पर मेरा विश्वास आहे. छोट्या छोट्या गोष्टी बदलल्यात. क्रांती सीतेच्या पावलांनी होत असते, होते पण दिसत नाही. अशी न दिसणारी क्रांती म्हणजे परिवर्तन आहे. शस्त्रांनी होणाऱ्या क्रांत्या रात्रीत अयशस्वी होतात, पण सीतेच्या पावलांनी होणारी परिवर्तनं वर्षोनवर्ष चालतात. मित्रांनो, मराठी अभिजात भाषा झाली याचा तुमच्यासारखाच मला देखील आनंद आहे. पण मराठी अभिजात भाषा झाली म्हणून आपली मराठी एकदम आता उद्या नाचायला लागेल मोरासारखी थुई थुई, असं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला नोबेलशी स्पर्धा करायला लागेल. अजून मराठीला नोबेल मिळालेलं नाही. मी सगळ्या तरुण मित्रांना असं सांगणार आहे, असं लिहा की तुम्हाला मराठी तुम्ही लिहिलेल्या कथा कादंबरीला कवितेला नोबेल मिळालं पाहिजे. नोबेल मिळणं म्हणजे आपल्या भाषेला जागतिक मान्यता मिळणं आहे. आणि ते असंच नाही मिळत. नोबेल मिळवणारा साहित्यिक किती श्रेष्ठ असतो मित्रांनो? जो पॉल सार्थ नावाचा एक फ्रेंच विचारक आहे. त्यानं आपली एक आत्मकथा फ्रेंचमध्ये लिहिलेली होती. ले मो म्हणजे शब्द, मराठीमध्ये त्याचा अर्थ शब्द. शब्द नावाचं आपल्या बालपणाचं एक आत्मकथन त्यांनी लिहिलं होतं आणि नोबेलनी त्याला पुरस्कार दिला होता. साहित्याला नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षरशः लोक वेडे होतात. आणि हा वेडा नोबेल फाउंडेशनला पत्र लिहितो की मी तुमचं नोबेल नम्रपणे नाकारत आहे. मी तुमचं नोबेल नम्रपणे नाकारत आहे. ते अशासाठी की तुमच्या नोबेलमुळे काय मी श्रेष्ठ होणार आहे? मी मुळातच श्रेष्ठ आहे. साहित्यिकाने कळलं पाहिजे की आपण स्वयंभू महादेव आहोत का कुणी ठेवलेले महादेव आहे. स्वयंभू महादेव माहिती ना की आपोआप म्हणे पिंड ते कुठे
हिमालयात वगैरे ऋषिकेशची बर्फाची पिंड आपोआप येते म्हणे. असं आपोआप साहित्य नावाची गोष्ट मित्रांनो, मला नेहमी लोक जेव्हा साहित्यिक म्हणतात ना, मी असं छाती दडपून घेतो. मी साहित्यिक नाही, मी लेखक आहे. साहित्यिक आणि लेखकामध्ये मूलभूत फरक आहे मित्रांनो. लेखक खरडेघाशी करतो, मी खरडेघाशी करणारा लेखक आहे. साहित्यिक प्रतिभेने लिहितात. त्या प्रतिभेच्या पोटी जो पॉल सार्थनी फाउंडेशनला असं विचारले ते प्रश्न की काय तुमच्या नोबेलमुळे मी श्रेष्ठ होणार आहे. एक ले मोच्या पूर्वी मी जे लिहिलेलं होतं ते काय कनिष्ठ दर्जाचं होतं. इथून पुढे मी जे लिहीन ते काय त्याच्यापेक्षा कमी दर्जाचं असणार आहे. यापूर्वी ज्यांना नोबेल मिळाले ते माझ्यापेक्षा काय कमी दर्जाचे होते. त्यामुळे पुरस्कार नावाची गोष्ट देऊन तुम्ही लेखकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. लेखक हा स्वयंभू महादेव असतो. त्याचं स्वातंत्र्य पुरस्काराशिवाय अबाधित ठेवा. पुरस्काराशिवाय अबाधित ठेवण्याची परंपरा जो पॉल सार्थनी आपल्याकडे निर्माण केली. आपल्याला मित्रांनो रवींद्रनाथांना मिळालेलं नोबेल, तुम्हाला माहित आहे आपलं दारिद्र्य. आपल्याकडे ते नोबेल नाहीये. आपलं ते नोबेल एकमेव साहित्याचं नोबेल चोरीला गेलेलं आहे. आपल्याकडे प्रतिकृती आहे, ओरिजिनल नाही. गांधीजींचा चष्मा चोरीला गेलेला आहे. चोर पण किती मोठे, त्यांना कळतं काय चोरायचं असतं ते. नोबेल चोरतात ते, गांधींचा चष्मा चोरतात. आपण शब्द चोरतो फक्त. साहित्यिक फक्त शब्द चोरतात. ती माणसं लिगसी चोरतात, परंपरा चोरतात. मोनालिसा नावाचं चित्र आहे लिओनार्डो दा विंचीचं. तुम्ही केव्हा तरी पॅरिसला जा. मोनालिसा चोरीला गेल्यानंतर मी पॅरिसमध्ये होतो. माझ्याच काळात मोनालिसा परत आली होती. परत आली होती म्हणजे ते चित्र चोरीला गेलेलं परत आलेलं होतं. साहित्य आणि कलाकृती किती मोठ्या असतात मित्रांनो. म्हणजे लिहायचं तर असं लिहावं, चित्र काढायचं तर असं काढावं. मोनालिसाचं चित्र लूर या पॅरिसच्या म्युझियममधून एका आंतरराष्ट्रीय चोराने चोरलं. तुम्हाला माहिती आहे चोर पण आंतरराष्ट्रीय असतात बरं का. म्हणजे त्यांच्या पण आंतरराष्ट्रीय टोळ्या असतात. त्यांना माहीत आहे की कशाला पैसे जास्त मिळतात. एका बहादर चोराने मोनालिसा चोरली आणि चोरल्यानंतर ह्या चोरलेल्या वस्तूंचा एक चोर बाजार असतो युरोपमध्ये. चोर बाजार म्हणजे त्यांचं आंतरराष्ट्रीय ऑक्शन होतं. करोडो रुपयाच्या बोली त्या चित्रांना वस्तूंना वगैरे लागतात. तुम्हाला मित्रांनो खरं वाटणार नाही, मोनालिसाला ऑफर आली नाही. मोनालिसाची किंमत जग करू शकलं नाही. मोनालिसा विकत कोणी घेतली नाही. का तर घेऊन जर ती हॉलमध्ये टांगता येणार नसेल तर ती घ्यायची कशाला. मोनालिसा काय पेटीत ठेवायची गोष्ट आहे. मोनालिसा गळ्यात बांधायची गोष्ट आहे. मोनालिसा ही गळ्यात बांधायची गोष्ट आहे ना. मोनालिसा माझ्या ड्रॉइंग रूममध्ये पाहिजे. आणि ड्रॉइंग रूममध्ये ओरिजिनल मोनालिसा आली तर स्कॉटलंडमध्ये कैदेत टाकतील तुम्हाला. साहित्य आणि कलेचं मूल्य अमूल्य असतं हे केव्हा तरी आपण समजून घेतलं पाहिजे. जे सार्थनी सांगितलं, जे लिओनार्डो विन्सीनी सांगितलं, जे मोनालिसानी पण आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मराठी साहित्य अशा दर्जाचं होणं हे वर्तमानातलं मित्रांनो आपल्या पुढचं आव्हान आहे. आपण आज 2025 साली 35वं साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. 2025 हे जगाच्या दृष्टीने टेक्नॉलॉजिकल सॅव्ही जग झाल्यानंतरचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे जग टेक्नो सॅव्ही होऊन 25 वर्ष झाली. मी तुम्हाला असं सांगेन
आणि विशेषतः साहित्यकारांना सांगेन की आता लेखणी परजण्याची गरज नाही. म्हणजे खांडेकरांचं एक छोटं उदाहरण सांगतो. खांडेकरांनी आपल्या हयातीमध्ये जे लिहिलं ते सगळं पेन्सिलनी लिहिलेलं आहे. पेन्सिलनी खांडेकर का लिहायचे, तर कल्पनेच्या गतीने लिहिता यावं. त्यावेळी टाक आणि दौत असायची आणि टाक आणि दौत लिहिताना खलल म्हणजे व्यत्यय यायचा, म्हणून ते पेन्सिलनी लिहायचे. कल्पनेच्या गतीनं लिहिता आलं पाहिजे. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की लेखकांना अंगठा असण्याची गरज नाही. मग तो द्रोणाचार्याला द्यायची पण आवश्यकता निर्माण होणार नाही. लेखकाला 4 बोटं असण्याची पण गरज नाही. फक्त 2 या तर्जनींवर आता जग चालतंय सगळं. आमची ही तरुण मुलं आहेत ना, ती इतक्या फास्ट मेसेज पास करतात की ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की यांना आपलं सगळं पुस्तक लिहायला दिलं तर ते 500 पानाचं पुस्तक एका दिवसात DTP करून देतील. इतकी त्यांच्या लेखनाची प्रचंड अशी गती आहे. लेखनाच्या गतीच्या काळात जर तुम्ही बॉलपेन घेऊन लिहित बसलात तर तुम्ही तितक्याच गतीने मागे जाल. तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या गतीने पुढे जायचं असेल, आणि खरं म्हणजे आता भाषेमध्ये नवीन नवीन ॲप्स आलेले आहेत की बोललेलं लिहिलं जातं. TTS नावाचं ॲप आहे, टेक्स्ट टू स्पीच आणि स्पीच टू टेक्स्ट. बोललेलं लिहिता येतं, लिहिलेलं बोललं जातं. गुगल तुम्ही सर्च करायला लागा, म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतो, डिक्शनरी आता शोधायची गोष्ट नाही, ऐकण्याची गोष्ट झालेली आहे की कोणताही शब्द वापरा, स्पीकरला ऑन करा, त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला कळतो. तुम्हाला तो उच्चार अरेबिकमध्ये पाहिजे, जपानीमध्ये पाहिजे, चीनीमध्ये पाहिजे, ते बटन दाबा, त्या ह्याच्यात उच्चार. हे जे तंत्रज्ञानाचं वरदान आहे भाषांना मिळालेलं, मी तुम्हाला असं सांगणार आहे की मराठी भारतीय भाषा म्हणून समृद्ध व्हायची तर मराठीनी ॲप ओरिएंटेड भाषांतरं, संपादनं, म्हणजे आता स्पेलिंगची गरज राहिलेली नाही. स्पेलचेक आलेले आहेत की तेच तुम्हाला सांगतं COLOUR का COLOR. स्पेलचेक आल्यामुळे पाठांतराची गरज आली नाही. म्हणून असं सांगितलं जातं वर्तमानात की साहित्यिकांच्या मेंदूच्या वळ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत. साहित्यिकांच्या मेंदूच्या वळ्या कमी व्हायला लागलेत कारण वर्तमान साहित्यिक कमी विचार करायला लागले आणि पुढे पुढे तर फ्लॅट ब्रेनची पिढी जन्माला येईल. म्हणजे फ्लॅट अर्थ जशी निर्माण झाली, अर्थ इज फ्लॅट, वर्ल्ड इज फ्लॅट, असं काहीतरी होण्याची शक्यता निर्माण झाली. मराठी पुढची ही जी नवी नवी आव्हानं आहेत ती आपण केव्हा तरी वर्तमानात समजून घेतली पाहिजे. लोक असं म्हणतात की भारतीय भाषांच्या तुलनेने मराठी भाषा ही तितकी सकस आणि सशक्त नाही. हे खरं आहे. हिंदी वाचायला लागा, मग मराठी हिंदीच्या तुलनेने कशी समावेशी नाही हे हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागतं. इंग्रजी वाचायला लागा, हिंदी जगा इतकी सर्वसमावेशी नाही हे हळूहळू तुम्हाला कळायला लागतं. भाषेच्या दृष्टीने आणि खरं म्हणजे साहित्य व्यवहाराच्या पण दृष्टीने जग कूस बदलायला लागलेलं आहे. माझी अशी धारणा आहे की एकेकाळी मराठीमध्ये देशीवादाचं मोठं समर्थन करणारे साहित्यिक निर्माण झाले. आजही त्यांचा एक मोठा संप्रदाय देशीवादाचं समर्थन करणारा मी वाचत असतो. मी तुम्हाला असं सांगेन की देशीवाद, प्रादेशिकवाद, स्त्री पुरुषवाद, ग्रामीण, दलित वगैरे असे छोटे छोटे प्रवाह साहित्यांचे जगाने केव्हा सोडून दिलेले आहेत. आता जग विचार करतं साहित्य प्रवाहामध्ये ते कॉन्टिनेंटलच्या भाषेमध्ये की एशियन कॉन्टिनेंटल लिटरेचर काय आहे, युरोपियन कॉन्टिनेंटल लिटरेचर काय आहे, आफ्रिकन कॉन्टिनेंटल लिटरेचर काय आहे. आणि आता त्या त्या खंडांच्या साहित्याला एक चेहरा निर्माण व्हायला लागलेला आहे. आपण आशिया खंडातले लोक आहोत. आपली स्पर्धा किमान पहिल्यांदा आशिया खंडाशी तर असली पाहिजे. आपल्या आशिया खंडांमध्ये ज्या भाषा आहेत आशिया खंडातल्या
विशेषतः आपली जॅपनीज भाषा आहे, चीन भाषा आहे, यांना जितकी नोबेल मिळाली तितकी इतर एशियन भाषांना मिळाली नाहीत. कोरियनला मिळालेलं आहे. भाषांतराची जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी मगाशी विजय चोरमारे असं सांगत होते की मी 80पासून अनुवाद करतो. तुम्हाला हे खरं वाटणार नाही, मी 80ला जेव्हा माझं पहिलं पुस्तक खांडेकर की श्रेष्ठ कहाण्या हिंदीमध्ये आणलं तेव्हा भाषांतरकार म्हणून माझं नाव इतक्या छोट्या अक्षरात लिहिलेलं होतं की ते वाचायला मला भैरगोल भिंगच घ्यायला लागलेलं होतं. प्रतिष्ठाच नव्हती भाषांतरकाराला. आज भाषांतरकार असं सांगतात, मुखपृष्ठावर माझं नाव असण्याच्या अटीवर मी भाषांतर करेन. आणि एवढंच नव्हे, एका पोर्तुगीज कवीला नोबेल मिळालं. ते कशामुळे मिळालं तर इंग्रजीमध्ये भाषांतर केल्यामुळे मिळालं. तर त्या पोर्तुगीज कवीला नोबेल मिळाल्यानंतर त्या इंग्रजी भाषांतरकारांनी नोबेलमधली निम्मी रक्कम मागितली. ते म्हणले 50% वाटा माझा आहे याच्यामध्ये, त्यामुळे 50% मला पैसे मिळाले पाहिजेत. आणि पुढं त्यांनी जे सांगितले ते महत्त्वाचं आहे. आय हॅव नॉट ट्रान्सलेटेड युअर पोएम्स, आय ट्रान्सक्रिएटेड युअर पोएम्स. की मी तुमच्या कवितेचं पुनर्सर्जन केलेलं आहे, भाषांतर नाही केलेलं. मी तुमच्या कवितेला पुनर्जन्म दिलेला आहे. भाषांतर ही पुनर्जन्माची नवी परी आहे, हे देखील आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. अशी नवी नवी साहित्याची क्षितिज मित्रांनो उदय पावत असताना आपण केवळ आणि केवळ मराठीच्या परिघामध्ये विचार करत राहू तर आपलं जग मराठीचं छोटं राहील. आपली स्पर्धा जगाच्या श्रेष्ठ अभिजात भाषांशी असली पाहिजे. जगातल्या श्रेष्ठ भाषा कोणत्या मित्रांनो? स्पॅनिश, लॅटिन, इंग्लिश, जॅपनीज, ह्या जगातल्या ज्या अभिजात भाषा आहेत त्यांचं साहित्य आपण वाचायला पाहिजे, त्यांचं भाषांतर. मी परत तुम्हाला सांगेन की मराठी कमजोर का? तर आपण अन्य भाषातलं साहित्य मराठीत आणतो, असा नाही प्रयत्न करत की आपलं भाषांतर इतर भाषात गेलं पाहिजे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं अलीकडच्या काळात की मी श्रेष्ठ का? तर माझं साहित्य गुजरातीत आहे. मी श्रेष्ठ का? माझं साहित्य कन्नडमध्ये आहे, माझं साहित्य इंग्रजीत आहे, माझं साहित्य ब्रेलमध्ये आहे, माझं साहित्य आणखीन कोणत्या भाषेमध्ये आहे. बहुभाषी साहित्याची आवर्तनं जेव्हा निर्माण होतात तेव्हा तेव्हा तुम्ही हळूहळू भारतीय नंतर वैश्विक साहित्य होतात. मराठी भाषा आणि साहित्य व्यवहार वैश्विक झाला पाहिजे, हे आव्हान आपण नव्या काळात पेलूया. तसे प्रयत्न मराठी साहित्यिक आणि भाषिक संशोधकांनी करावेत असं आवाहन करतो आणि माझं भाषण. धन्यवाद सर.